सगळ्या मोबाईल सकाळी सज्ज झाले, स्नान संध्या आटोपी सगळ्यांनी तयाऱ्या केल्या आणि निघाले आता भगवंतासमोर. गाई समोर आहे, भगवंत पाठीमागे आहे, शिदोऱ्या काठ्यांना अटकवलेल्या, खांद्यावर घोंगड्या गेलेल्या. यमुनेच्या काळ्या पाण्याच्या आश्रयानं राहणाऱ्या राक्षसांपासून संरक्षण करण्याकरता काळ्या घोंगडीचा उपयोग कृष्णाने सांगितला. ऊन आले, वाराला आपल्या संरक्षणाकरता घोंगड्या घ्या, गाई हाकलण्याकरता काठ्या घ्या आणि शिदोऱ्या भूक लागल्यानंतर शिदोऱ्या घ्या. सगळे गोपाळ आता कृष्णासोबत रानांमध्ये जायला निघाले. गाव सोडत असताना सगळ्या गवळणीच्या डोळ्यांना पाणी येणार. जेथे एकमेकीला म्हणायला लागले, तुझ्यामुळे आज कृष्ण रानात चालला. तक्रार केली नसती तर कृष्ण रानात गेला नसता. यशोदेनं आपल्या कृष्णाला, काळजाच्या तुकड्याला आपल्यापासून आता दूर केला आहे. कृष्ण गवळणींचे शब्द ऐकून म्हणायला लागले, गवळणींनो, आज मी रानामध्ये जाता येत तुमच्यामुळे नाही, तर मी तुमच्या मनामध्ये ती भावना माझ्याबद्दल द्वेषाची निर्माण केली म्हणून. मी जर मायेमध्ये इथं गुर पडून राहिलो असतो तर या गोकुळाच्या वेशीवर असणाऱ्या शत्रूंना मी मारू शकलो नसतो. तुमच्या सगळ्या मनामध्ये मीच ही भावना निर्माण केली, तक्रार यशोदेपुढे करून घेतली. नियोजन असते देवाचं. आपल्याला वाटते कैकेयीने रामाला वनवासात पाठवलं. अविद्येचा मुलगा विकल्प, देवादिकांनी त्या अविद्येच्या मुलाला विकल्पाला पाठवलं. मंथना रस्त्यानं जात होती, त्या मंथना मोठी हावरी होती. कोणतीही वस्तू पडून दिसल्याच्या नंतर ते उचलल्याशिवाय राहत नव्हतं. ज्या रस्त्यानं ती जात होती त्या रस्त्याने एक झाड होतं, झाडाला फळं लागले होते. त्या झाडाचा एक फळ खाली जमिनीवर पडलं. मंथना उचलणार हे सगळ्यांना निश्चित होतं, कारण तिचा स्वभाव होता. मंथना ते फळ उचलून खाणार हे सगळ्यांना माहिती होतं. म्हणून अविद्येचा मुलगा विकल्प याने त्या फळामध्ये जाऊन प्रवेश केला. मंथनेनं ते फळ उचललं आणि ते फळ खाल्लं. जसंही ते फळ खाल्लं, तिची बुद्धी दुर्बुद्धी झाली. दुर्बुद्धी रूपी मंथना कैकेयी पाशी गेली. बरेच दिवस कैकेयीच्या सहवासामध्ये लागली आणि दुर्बुद्धीच्या माध्यमातून चांगली बुद्धी कैकेयीची खराब केली आणि राजगादीवर बसणाऱ्या रामाला 14 वर्षाचा वनवास तिच्याकडे मागून घेतला. संगत हे माणसाला बिघडवते बी आणि सुधरवते बी. विठ्ठल पूर्वीचे लोक साधू संत ऋषी मुनी जेवण करताना विचार केला, कोणाच्याही घरी जेवायचे नाही. सात्विक आहार असेल तर त्या ठिकाणी खायचे. हॉटेलात जाऊन खायचे नाही. हॉटेली खाणे मसना जाणे ऐसे बोलती शहाणे, एक शब्द त्या ठिकाणी ग्रामगीतेत महाराजांचे आहे. कोण कोण्या भावनेने, कोण कोण्या हेतूने, कोण कोण्या विचाराने स्वयंपाक करते, त्या स्वयंपाकाचा परिणाम आपल्या रक्तावर त्या ठिकाणी होतो, कारण त्या अन्नापासून रक्त बनते. म्हणून स्वयंपाक करत असताना माझ्या मावल्यांना विनंती आहे, कितीही मनामध्ये राग असो, द्वेष असो, कपट असो, वैरभाव असो, पण तेवढ्या वेळापुरता तरी तो बाजूला सारा आणि भगवंताचं नामचिंतन करून रोज तुमच्या हाताने स्वयंपाक बनताना तो तुमच्या हातातला, अन्नपूर्णेच्या हातातला स्वयंपाक जेव्हा प्रत्येक माणूस घरात खातो ना, प्रत्येकाची भावना ही प्रेमाची आणि भक्तीची व्हायला वेळ लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल रानामध्ये गेले, गाई चारायला सोडल्या, गाई चरायला गेलेल्या आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी आता खेळ खेळले, खेळून थकले. सगळे गोपाळ कृष्णापाशी आले. कांदी बार पोटी बुक काय खेळावयाचे सुख. सगळ्या गोपाळांना आता कृष्णाने सांगितलं, गाई वळवल्या, करंबाच्या झाडाखाली बसल्या. सावलीच्या आश्रयाने सगळ्या गायीने झोप घेतली. सगळे गोपाळ खडकावर बसलेले, कृष्ण मध्यभागी उभा आहे. सगळ्यांना शिदुऱ्या सोडायला लागल्या. सगळ्याच्या शिदुऱ्याचं निरीक्षण केलं. प्रत्येकाच्या कर्मरूपी शिदुऱ्या वेगवेगळ्या आहेत. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी ज्ञानरूपी आपली आणलेली शिदुरी त्या ठिकाणी एकत्रित केली. सगळ्या गोपाळांच्या शिदुऱ्यांचा काला भगवंतांनी केला. केलेला काला भगवंतांनी स्वतःच्या हाताने गोपाळांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी भरवला. हा काला गोपाळांच्या मुखामध्ये भरवत असताना देवादिकांना इच्छा झाली, देवाच्या काला मिळाला पाहिजे. काल्याची आशी देवजळी झाले माशे. कारण वैकुंठामध्ये सगळा आनंद आहे. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. म्हणून तो काला आम्हाला फक्त मृत्यूलोकामध्ये मिळतो. याचं कारण म्हणजे संतांचे उपकार आहे. सगळ्यांना गोपाळांना काला कृष्णाने आपल्या हाताने भरवला. सगळ्या गोपाळांनी एक एक घास काल्याचा खावा. काला याने प्रसाद, प्रसाद याने प्रसन्नता.
जसाही काल्याचा प्रसाद गोपाळांनी खाल्ला तशी गोपाळांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसायला लागली. प्रसन्नता दिसल्यानंतर सगळ्यांना भगवंताचं सत्य स्वरूप कळलं आणि सत्य स्वरूपाचं दर्शन घेऊन सगळ्यांनी एका आवाजात हुंबरी दिली, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भगवान गोपाल कृष्णाचे जीवनचरित्र फार मोठं आहे. 12 स्कंद श्रीमद भागवत कथेचे त्या ठिकाणी लिहावे लागले. अलौकिक असं सामर्थ्य त्याच्या स्वरूपामध्ये आहे. अलौकिक असं सामर्थ्य त्याच्या नामामध्ये आहे. अलौकिक असं सामर्थ्य त्याच्या जीवन चरित्रामध्ये आहे. उभ्या आयुष्यामध्ये संतांचं चरित्र वाचल्याशिवाय जगाचा निरोप घेऊ नका आणि उभ्या आयुष्यात एक वेळा तरी भागवत कथा आणि रामकथा ऐकल्याशिवाय त्या ठिकाणी जाऊ नका. फार मोठा मर्यादार्थ मर्म त्या ठिकाणी आहे. वाचावं माणसाने, जीवनाचं कल्याण आहे. घरातल्या भक्तिमय वातावरणानं घरातल्या निर्जीव वस्तू सुद्धा त्या ठिकाणी सजीव होतात. प्रत्येक वस्तूवर पडलेला हा भक्तिभावाचा परिणाम घरामध्ये ऐश्वर्य निर्माण करून देतो. किती कीर्तन ऐकलं हे महत्वाचं नसून या कीर्तनातून आम्ही किती शब्द घराच्या उंबरठ्यापर्यंत नेतो हे महत्वाचं आहे. घरात ऐश्वर्य समाधान सुख शांती आहे. घरामध्ये पैसा किती आहे हे महत्वाचा नसून घरात समाधान किती महत्वाचं आहे हे महत्वाचं. समाधानाच्या बँका अविरतपणे आमच्या भरलेल्या राहाव्या असं वाटत असत तर संतांशिवाय भगवंताच्या चिंतनाशिवाय पर्याय नाही. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला या संतांनी दाखवलेल्या मार्गावर त्या ठिकाणी जीवनाचं मार्गक्रमण करत चालायचं आहे. नामचिंतनाच्या माध्यमातून ती ऊर्जा प्राप्त करून आलेला अनुभव समाजाला सांगत फिरायचा आहे. आलेल्या अनुभवाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा आपले अनुभव या भक्ती मार्गातले विशद करतो ना तेव्हा आम्ही सुद्धा कोणाचे तरी आदर्श ठरत असतो. आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच करतो. पण भगवंताच्या सानिध्याकरता त्या ठिकाणी धडपडायला हा जीव लागल्याच्या नंतर संत साहित्याच्या अभ्यासाकडे वाटचाल त्या ठिकाणी व्हायला लागली. संत साहित्यातून त्या ठिकाणी काही अनुभव त्या ठिकाणी यायला लागले आणि त्या अनुभवाचे बोल तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो. कधी कोण्या गावाला जात असताना कीर्तन पाठांतर करून गेलो नाही, पण घेतलेल्या कीर्तनाच्या निरूपणाकरता जो अभंग आहे तो अभंग भगवंताच्या आशीर्वादाने जसं विवेचन करता येते तशा पद्धतीने भगवंत करून घेतो. आम्ही या क्षेत्रातले फार मोठे ज्ञानवंत गुणवंत नाही, पण भगवान परमात्म्याचे आम्ही मात्र त्या ठिकाणी दास आहोत. तो भगवंत आमच्या माध्यमातून ही सेवा त्या ठिकाणी करून घेतो आणि त्या सेवेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाचं बळ भेटतं आणि त्या बळामुळे आम्हाला ते कार्य करण्याची ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. म्हणून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर साष्टांग दंडवत त्या ठिकाणी लागतो. काही गावं अशी आहे का ज्या गावामध्ये वारंवार जावंसं वाटते. त्या गावातलं एक गाव म्हणजे झुणकी सावळे गाव. कीर्तनाच्या प्रवासाला सुरुवात केल्याच्या नंतर झुणकी झालं, कोळंबी झालं, गुंतळा झालं, लोणारा झालं, पारडी झालं. मध्य प्रदेश मध्ये काही 10-12 गावं आहेत. नांदा गोमुख झालं, असे काही बरेच गावं आहेत ज्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कीर्तनाची सेवा सुरू आहे. हे तुम्हा सर्वांचं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी या ठिकाणी तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या भेटी होतात. लेकरू म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लेकराचं कौतुक सगळे मायबाप मोठ्या आनंदानं पाहतात. तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणावर ही झालेली कीर्तन तुम्ही सेवा या ठिकाणी समर्पित करतो आणि काल्याच्या अभंगाकडे त्या ठिकाणी वळतो. चला बाई पांडुरंगे पावला, चला बाई पांडुरंगे पावला, आमाडीला पाला भोवती गोपाळाची दाटी. चला बाई पांडुरंगे पावळवंटे, मागे दाताला भोवती गोपाळाची दाटी. हे आनंदे कमळ देतय गावोनी, आना मनती दान थोर मोके सकणी. चला बाई पांडुरंगे पावळवंटे, मागे दाताला भोवती गोपाळाची. हे पावा वाजवी तो घेतला से फिरा माझे जाणून
वारी पांडुरंगी पाहू वाळवंटी मांडियेला कालावधी गोपाळाचे दान लुटल्या नारी नरवग्या पशुजात विसरल्या देह भान शंका नाही चिंती चला वारी पांडुरंगी पाहू वाळवंटी मांडियेला कालावधी गोपाळाचे दान पुष्पाचा वर्षावला ती आनंदा तुझी वाळ मुकुनिया कसे कंठी चला वारी पांडुरंगी पाहू वाळवंटी मांडीला कालावधी गोपाळाची हे या गावाचा राणा गोपी मनोहर गाला या गावाचा राणा गोपी मनोहर तुका म्हणे तुका वाटे दुनिया मला तुका म्हणे तुका वाटे ते दुनिया चला वारी पांडुरंगी पाहू वाळवंटी मांडीला कालावधी गोपाळाचे दान चला भाई पांडुरंगी पाहू वाळवंटी मांडीला कालावधी गोपाळाची शिके राम या संकल्पना शिके राम शिके राम शिके राम होतो तुम्ही वारे दोहीकडे मुका दोहीकडे वारे दोहीकडे मुका दोहीकडे मुका दोहीकडे मुका पसरोरीकडे मुका पसरोरीकडे मुका पसरोरीकडे मुका पसरोरी हे वाहती त्या धारा वाहती त्या यारे दोहीच्या कोपरा 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 मुका म्हणे हाती ठोका म्हणे हाती ठोका म्हणे हाती ठोका म्हणे हाती ठोका अधिक गौरे देगा आणि कवणे देगा आणि कवणे देगा आणि कवणे देगा आणि कवणे देगा तुम्ही वारे दोहीकडे वारे दोहीकडे तुम्ही वारे वारे